विधानसभा निवडणुकीच्या निकालाला आता अवघे काही तासच शिल्लक राहिलेले आहेत आणि या अवघ्या काही तासांमध्ये महाराष्ट्राचा निकाल येईल। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 5 विधानसभा मतदारसंघ आहेत आणि 5 विधानसभा मतदारसंघामध्ये नेमका निकाल काय असेल। आपल्यासोबत राजापूरचे उमेदवार राजन साळवी आपल्यासोबत आहेत। अवघ्या काही तासांमध्ये आता मतमोजणीला जे आहे ते सुरुवात होणार आहे, काय नेमकं सांगा। विधानसभेच्या निवडणुका घोषित झाल्या। 20 तारखेला निवडणुकीचं मतदान झालं आणि आज 23 तारखेला निवडणुकीचा निकालाला काही तासांमध्ये सुरुवात होईल। चित्र पाहिलं संपूर्ण जिल्ह्याचं तर जिल्ह्यामध्ये 5 ठिकाणी महाविकासाचे उमेदवार आहेत। ह्या प्रत्येक उमेदवाराला परंपरा आहे। आज राजापूर लांजा मतदारसंघ घेतला 30 वर्षाची परंपरा शिवसेनेची आहे। रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाला 36 परंपरा आहे। गुहागरला 30 परंपरा आहे। दापोलीकडला 30 परंपरा आहे। त्यामुळे 5 ठिकाणी महाविकासाचे उमेदवार निवडून येतील आम्हाला विश्वास आहे। नेमके कोणते मुद्दे तुमच्या मतदारसंघामध्ये चर्चेत राहिले? मतदारसंघामध्ये आतापर्यंत अनेक विविध प्रश्न आहेत। विकासाचे प्रश्न आहेत, रोजगाराचे प्रश्न आहेत, महिलांचे प्रश्न आहेत, पर्यटनचे प्रश्न आहेत। विविध प्रश्नाला घेऊन सामोरं जातो। पण या निवडणुकीमध्ये आमच्या प्रश्नापेक्षा जनतेचा प्रश्न महत्त्वाचा आहे। ज्यांना शिवसेनेने मोठं केलं ते शिवसेनेची गद्दारी करून सोडून गेलेले आहे। त्यामुळे या निवडणुकीमध्ये सत्ता आणि पैसा विरुद्ध निष्ठा अशी निवडणूक होणार आहे। आणि या मला माहिती आहे सत्तेचा अनुषंगाने याने सत्याचा विजय होतो आणि निष्ठेचा विजय होणार। आणि निष्ठेच्या विजयामध्ये जनतेने ठरवलेलं आहे की या होणाऱ्या निवडणुकीमध्ये ज्यांनी आपल्या पक्षाची प्रतारणा केलेली आहे अशा मंडळींना पराभूत करायचंच हे जनतेने ठरवलेलं, आम्ही ठरवलेलं नाहीये। प्रामुख्याने तुमच्यावर आरोप केले गेले की या 20 वर्षामध्ये राजन साळवींनी राजापूर मतदारसंघामध्ये कोणताच विकास केलेला नाही। आता हा आरोप करते कोण? विरोधक करतोय। विरोधकांनी षडयंत्र रचलेलं त्याच्या माध्यमातून हे चाललेलं आहे। पण आपण मतदारसंघात जा, मतदारसंघामध्ये तुम्ही बघा 2009 सालचा राजापूर लांजा काय होता भौगोलिकदृष्ट्या, 2024ला हा कसा मतदारसंघ आहे। एक गोष्ट सत्य आहे, अविकसित असलेला मतदारसंघ ताब्यामध्ये घेतला त्यावेळी अनेक वाड्या वस्त्याला रस्ते नव्हते। पण आज माझ्या मतदारसंघामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे की प्रत्येक वाडीपर्यंत कमीत कमी मातीचा रस्ता पोचलेला आहे। हा दळणवळणाचा विकास झालेला आहे। माझ्या मतदारसंघामध्ये मातासारखं एक 3500 मीटरवरती असलेलं उंच गाव रस्ता नव्हता। 21 कोटी रुपये खर्च करून तिथं आम्ही रस्ता नेला। रस्ता हे आम्ही मूळ ध्येय ठेवलेलं आहे। आणि पुढच्या टप्प्यामध्ये पर्यटन, त्या ठिकाणी असणारं फलोद्यान असलेलं अनेक विविध छोटे छोटे विनाशकारी प्रकल्पाला विरोध करून आणि जे उपयुक्त लोकांच्या दृष्टीने रोजगार प्रकल्प आहेत ते नक्की आणणार हा मला विश्वास आहे। तुमच्या प्रतिस्पर्धी होते ते उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत। आव्हान वाटलं का तुम्हाला या मतदारसंघामध्ये तुमचं? नाही, मला कधी आतापर्यंत आव्हान वाटलंच नाही। एक लढवय्या म्हणून बाळासाहेबांचा सैनिक आपण लढलेला आहे आणि जिंकलेला आहे। त्यामुळे उदय सामंत असू दे, किरण सामंत असू दे आणि कोण असू दे, माझ्यासमोर कोण आहे त्यापेक्षा माझी नाळ ही जनतेशी जोडलेली आहे आणि जनतेने मला स्वीकारलेलं आहे। जनताच निवडून देणार, जनताने मला खांद्यावर घेतलेलं आहे आणि तेच मला विजयावर नेणार हा मला विश्वास आहे। राजन साळवी 3 वेळा या मतदारसंघामध्ये निवडून आलेले आहेत। यावेळी चौकार मारणार का आणि जो चौकार मारेल तो किती मताधिक्य असेल यामध्ये? आतापर्यंत सांगितलं 30 वर्षाची परंपरा मतदारसंघाला शिवसेनेकडे आहे। त्यातला 3 टर्मचा मी आमदार या ठिकाणी आहे। चौथ्यांदा चौकार मारणार, पण चौकार साधा सुद्धा मारणार नाही। हा चौकार माझा नाही म्हटलं तर 30-35 हजाराच्या फरकाने असेल हा मला विश्वास आहे। साधारण जिल्ह्याचं चित्र काय असेल? कारण का सर्वाधिक लक्ष लागलेलं आहे ते रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामध्ये, काय नेमकं चित्र असेल? जिल्ह्याचं चित्र महाविकास आघाडीच्या बाजूने असेल। 5 ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येतील। रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक वर्ष झालेले सत्तेमध्ये पालकमंत्री झालेले अनुषंगाने त्यांनी त्या ठिकाणी आपलं चित्र वेगळं केलेलं आहे। परंतु जनतेला त्यांनी गद्दारी केलेली आवडलेली नाही आहे आणि म्हणून जनताच त्यांना मातीत गाडणार हा जनतेने निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे या ठिकाणी व्यक्ती कोण आहे याच्यापेक्षा त्या ठिकाणी उदय सामंतांना पराभूत करणं हेच ध्येय जनतेचं राहिलेलं आहे। सध्या राज्यामध्ये काय चित्र असेल? राज्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे 288 जागा आहेत। लोकसभा निवडणुकीमध्ये पाहिलं असेल, लोकसभा निवडणुकीमध्ये 28 पैकी 31 खासदार निवडून आले महाविकास आघाडीचे। तर या ठिकाणी जवळजवळ 160 ते 165 जागा निवडून येतील महाविकास आघाडीचा मला विश्वास आहे। 165 जागा या महाविकास आघाडीच्या निवडून येतील असं राजन साळवी यांनी म्हटलेलं आहे। अमोल काले, साम टीव्ही, रत्नागिरी।
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.